हा मोर्चाचा जवळजवळ 11वा दिवस आहे आणि आतापर्यंत ह्या मोर्चामधल्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये मुख्य दोन मागण्या प्रमुख होत्या. एक पश्चिम वाहिन्या नद्यांचं पाणी वळवून ते गिरणा आणि गोदावरीमध्ये टाकून मराठवाडा आणि खानदेशमध्ये पोहोचवायचं, अशा प्रकारची पहिली प्रमुख मागणी होती. ही मागणी संबंध महाराष्ट्राच्या जनतेच्या साठी होती, शेतकऱ्यांची होती आणि त्या बाबतीमध्ये आपले मंत्री महोदय महाजन साहेब यांनी सांगितलं की हे डिपार्टमेंट माझ्याकडे आहे आणि मी 100% करून देईल, अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. दुसरी जी महत्वाची मागणी होती ती वन जमिनीची होती. ज्या लोकांनी वर्षानुवर्ष जो वन जमिनीचा तुकडा त्यांच्या बापदाद्यापासून सांभाळलेला आहे आणि त्या तुकड्याच्यासाठी, त्या जमिनीसाठी केंद्र सरकारने सर्वतोपरी विचार करून 2006 साली ह्या जमिनीचा हक्क हा त्या तिथल्या कसणाऱ्या शेतकऱ्याला द्यायचा म्हणून 2006 साली कायदा केला. परंतु 2006 साल आज 20 वर्ष उलटून गेलंय, परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी नीटपणे झाली नाही. आज चर्चा झाली, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक गैरसमज अशा प्रकारचा वादावाद झाला. ज्या कायद्यामध्ये क्लिअर कट आहे की वर्षानुवर्षे ही जमीन कब्जा त्यांच्या ताब्यात आहे आणि त्या माणसाला त्याचा हक्क दिला पाहिजे, तो कायद्याने हक्क दिला पाहिजे. आणि अशा पद्धतीने कायद्याचा हक्क मागण्यासाठी आम्ही आलो होतो. आणि आता जी चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की फॉरेस्टचे अधिकारी होते, कायदा काय आहे माहित नाही, परंतु वेगळंच काहीतरी सांगायचे. नवीन नवीन कलेक्टर आहेत, आपल्या ठाणे जिल्ह्याच्या मॅडम कलेक्टर आहेत, त्या म्हणायच्या आम्ही आता नव्याने शोध करतोय. आमचं नव्याने शोध करायची गरज नाही आहे. जे कायद्यामध्ये उद्धृत केलेलं आहे की पहिली वन हक्क गाव कमिटी, तिच्याकडे जेव्हा एखाद्या दावेदाराचा अर्ज आला, तो अर्ज तपासून त्या वन कमिटीने त्या प्लॉटची पाहणी करणं, फॉरेस्टचा प्रतिनिधी, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष जाऊन त्याची स्थळ पाहणी करणं आणि त्यानंतर पात्र झालेला हा वन कमिटीचा दावा ग्रामसभेवरती ठेवणं आणि ग्रामसभेवरती ठेवल्यानंतर ते मंजूर करणं, केल्यानंतर तो दावा आपल्या प्रांत पातळीवरच्या कमिटीकडे जातोय. जर त्याच्यामध्ये इथं अपात्र केला तर त्याला अपील करण्याची जागा ही प्रांत पातळीवर होती. परंतु इथं ह्या कायद्याचं कुठल्याही प्रकारे पालन झालेलं नाही दिसत. ज्या लोकांच्या हातामध्ये जी अधिकार दिला त्याने कोणाला 2 गुंठे 4 गुंठे वन खात्याच्या आपल्या संमतीने दिलेले आहेत आणि त्याच्यावरती मुख्यत्वे चर्चा झाली. आणि आता असं ठरलं की ज्याला कमी क्षेत्र दिलेलं आहे परंतु जागेवर जास्त आहे, त्याच्या ताब्यात जास्त आहे, तेवढं क्षेत्र मोजून त्याच्या नावावर सातबाराला केलं पाहिजे आणि सातबारा हा प्रत्येकाचा अलग असला पाहिजे. आणि एकाच आमच्या गावचा, स्वतःच्या गावचा सातबारा 187 लोकांचा आहे आणि कुठली योजना त्याच्यावर मंजूर होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे विविध काही लहान लहान प्रश्न त्या वन जमिनीशी निगडीत आहेत. ह्या प्रश्नावरती चर्चा झाली, परंतु परिपूर्ण चर्चा झालेली नाही. आपले बावनकुळे साहेब होते, त्यांनी सुद्धा काही घाईगर्दीमध्ये जरा अधिकाऱ्यांना विचारून काही निर्णय केले. आणि म्हणून आम्ही महाजन साहेबांना सांगितलं की आतापर्यंत 4 वेळेस आम्ही असे लॉंग मार्च काढले आणि ह्या सगळ्या लॉंग मार्चचं मध्यस्थी करायचं काम इथं समक्ष उभे आहेत महाजन साहेबांनीच केलंय आणि अंमलबजावणी मात्र अद्यापर्यंत झाली नाही.